टोपडं कसं कापायचं आणि शिवायचं ते दाखवणार आहे. 13 बाय 13ची दुहेरी घडी घ्यायची. 13 बाय 13 इंचाची दुहेरी घडी घ्यायची आणि त्याची पुन्हा आणखीन एक घडी घालून सगळीकडून 13 13 13 13 इंच येईल असं अर्धगोलात कापायचं. आणि ते सगळं ते कापल्यावर हा एक पदर असा दिसतो पूर्ण, म्हणजे अर्धगोल तयार होतो. हा अर्धगोल झाल्यावर त्याला ही पट्टी दुमडायची इथली आणि इथं लेस लावायची. पूर्ण ह्याला लेस लावून झाल्यावर ही खालची बाजू आहे, ही अर्धगोलाची बाजू आहे, त्याला फ्रील करून घ्यायची, फ्रील लावून घ्यायची. याच्या दीडपट पट्टा काढायचा, या अर्धगोलाच्या दीडपट पट्टा काढायचा आणि पूर्ण ह्या भागाला फ्रील लावून घ्यायची. फ्रील लावून घेतल्यावर ही समोरची बाजू अशी दुमडायची. आणखी फक्त इथून उलट्या बाजूनं, कापडाच्या उलट्या बाजूनं साडेतीन इंचापासून खाली फ्रीलपर्यंत जोडून घ्यायचं. उलट्या बाजूनं जोडून घेऊन सुलट करून घ्यायचं आणि त्याच्यावर दाब टीप घालून घ्यायची. आणि मग नाडी करून ह्या 3.5 इंचा खालून 3.5 इंचावर ती नाडी आडवी जोडायची, मोठी नाडी. आणि ही नाडी अशी एवढी जोडायची, अशी ही अशी जोडायची इथे चौकोनात. ते शिवल्यावर हे त्रिकोणी टोपडं असं दिसतं. आणि हे गळ्याला हे बांधायचं मागे नाडी. आणि ही जी फ्रील आहे ती बाळाच्या खांद्यापर्यंत येते, त्यामुळे कुठूनही बाहेर जाताना जरी घातलं तरी वारं लागत नाही, कानाला वारं लागत नाही, डोक्याला वारं लागत नाही. हे असं येतं. आणि हे असं दिसतं. थँक्यू.